श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे अस्तित्व हे साक्षात बुधाच्या अमर्याद बुद्धिमत्तेने बनले आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे, जो तर्क, विश्लेषण आणि अचूकतेचा कारक मानला जातो. याच कारणामुळे तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधण्याची जबरदस्त इच्छा असते. तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करता आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचे बारकाईने विश्लेषण करता. जगाला तुमची ही बुद्धिमत्ता एक वरदान वाटते, पण तुम्हाला माहीत आहे का की हीच तुमची प्रबळ बुद्धिमत्ता कधीकधी तुमच्या मानसिक शांततेचा घात करते. विचार करण्याच्या या अतिरेकामुळे तुम्ही स्वतःला अनेकदा मानसिक त्रासाच्या अशा वळणावर आणून ठेवता जिथे वास्तव आणि काल्पनिक भीती यातला फरक ओळखणे तुम्हाला कठीण जाते. तुमचा स्वभाव अत्यंत संयमी आणि शिस्तप्रिय आहे. तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळता. पण दुर्दैवाने कलियुगाच्या या काळात तुमचे हेच विश्लेषण तुम्हाला एकटे पाडत आहे. तुम्ही इतरांच्या चुका शोधण्यात इतके गुंतलेले असतात की तुमच्या आजूबाजूला तुमच्याच आयुष्याबद्दल जो कट रचला जात आहे त्याकडे तुमचे पूर्णपणे दुर्लक्ष होते. तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मदतीचे हात पुढे केले, आज तेच लोक तुमच्या परफेक्शनचा टर उडवत आहे आणि तुम्हाला मानवी कुमकुवतच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एकटेपणाची भावना तुम्हाला का ग्रासते? हे तुमच्या राशीच्या कुंडलीतील त्या विसरलेल्या कर्माचे फळ आहे का? सर्वात धक्कादायक सत्य म्हणजे तुमची ही अफाट बुद्धिमत्ता तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे मूळ कारण मानली जाते. विश्वाने तुम्हाला एक विचारवंत म्हणून जन्माला घातले आहे, पण या विचाराचे युद्ध हे बाहेरील नसून तुमच्याच मनाचे आहे. तुम्ही दररोज ज्या मानसिक धुंदाशी लढत आहात ते तुमच्या पूर्वजन्मातील एका अपूर्ण कर्माची साक्ष देत आहे. लक्षात ठेवा कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे हे आयुष्य केवळ चुका शोधण्यासाठी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही, तर तुमच्यातल्या त्या सुप्त देवी शक्तींना ओळखण्यासाठी आहे. जर तुम्ही हे ओळखले नाही तर तुम्ही अशा चक्रात अडकाल जिथून बाहेर पडणे अशक्य होईल. आता वेळ आली आहे तुमच्या या 3 शक्तीचा पर्दाफाश करण्याची. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की तुम्ही बाहेरच्या जगावर नियंत्रण ठेवण्यात इतके व्यस्त होता की तुमच्या घराच्या उंबरठ्यात दडलेले धोके तुम्हाला दिसत नाहीत. तुमच्या आयुष्यात असे काही लोक वावरत आहेत जे तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात, तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करतात, पण मागे लागताच तुमच्या कामात अडथळे निर्माण करतात. तुम्ही खूप विचार करून निर्णय घेता हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते तुमच्या निर्णयाच्या वेळी अशा काही अफवा पसरवतात किंवा गोंधळ निर्माण करतात की तुम्ही स्वतःच्याच निर्णयावर शंका घेऊ लागतात. हा केवळ तुमचा मानसिक छळ नसून तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी रचलेला एक पद्धतशीर कट आहे. तुम्हाला कधी असा भास झाला आहे का की तुम्ही एखादी गोष्ट कोणाशी तरी शेअर केली की ती गोष्ट लगेच बिघडते, किंवा तुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवून त्यांना कामाची जबाबदारी दिली की ते काम पूर्ण न होता तुमच्यावरच उलटा आरोप केला जातो. हे सर्व योगायोग नसून तुमच्या जवळच्या वर्तुळात असलेल्या त्या सापासारख्या माणसाची चाल आहे. या लोकांना तुमची प्रगती पाहत नाही, कारण त्यांना माहिती आहे की तुमच्या बुद्धिमत्तेसमोर त्यांची लायकी नगण्य आहे. ही लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेण्यासाठी तुमच्या भावनांशी खेळत आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा भावनिक होतात तेव्हा तेव्हा हे शत्रू अधिक सक्रिय होतात. हे लक्षात घ्या. हे शत्रू तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या मित्रपरिवारात किंवा अगदी तुमच्या रक्ताच्या नात्यातील असू शकतात. कन्या राशीच्या जातकांसाठी सर्वात मोठा धोका हा ओळखीच्या व्यक्तीकडूनच येतो, कारण अनोळखी व्यक्तीवर तुम्ही सहजासहजी विश्वास ठेवत नाही. आता वेळ आली आहे त्या मुखवटेधारी लोकांचा खरा चेहरा ओळखण्याची आणि तुमच्या विश्वासाचा वापर करून तुम्हाला खाली खेचणाऱ्यांचे जाळे कापून टाकण्याची. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती अक्षरे असलेल्या व्यक्तीपासून तुम्हाला सावध राहायचे आहे आणि त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, ज्योतिष
ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन सिद्धांतानुसार तुमच्या नावाचे पहिले अक्षर हे तुमच्या ग्रहाच्या ऊर्जेवर थेट परिणाम करते. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने तुम्ही शब्दाच्या जाळ्यात लवकर अडकता. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे शत्रू हेच आहेत. ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर र, व, न किंवा द या गटातील आहे. या अक्षराच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा सुरुवातीला खूप गोड बोलतात, तुमच्या कामात मदत करण्याचा आव आणतात, परंतु तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेणे हाच त्यांचा खरा हेतू असतो. या लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील संकटांना आमंत्रण देणे होय. तुम्ही जेव्हा एखादी महत्त्वाची योजना तयार करता किंवा भविष्यातील आर्थिक गुंतवणुकीचा विचार करता, तेव्हा हे लोक मुद्दामून अशा काही शंका निर्माण करतात की तुम्ही गोंधळून जातात. कन्या राशीच्या जातकांना परफेक्शन आवडते. याचाच फायदा घेऊन हे शत्रू तुमच्या कामाच्या छोट्या चुका काढतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला तडा देतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे मन मोकळे करतात, तेव्हा ते तुमच्याच कमकुवतपणाचा वापर करून तुमच्या विरुद्ध रणनीती आखतात. हे लोक केवळ तुमची प्रगती थांबवत नाही, तर समाजात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या संवादावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याची. तुमच्या करिअरच्या योजना, तुमच्या घरातील वैयक्तिक निर्णय किंवा तुमचे आर्थिक व्यवहार या अक्षराच्या व्यक्तीसमोर बोलणे आजपासूनच पूर्णपणे बंद करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराशी संबंधित ग्रहदशा आणि धोकादायक अक्षराच्या व्यक्तीचा प्रभाव याचा मेळ घालणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कन्या राशीच्या जातकांसाठी तुमचे मौन हे तुमचे सर्वात मोठे कवच आहे. पुढील भागात आपण तुमच्या शरीरावरील त्या गुप्त चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या पूर्वजन्माचे गुपित उलगडणार आहे आणि तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण त्या अत्यंत गोपनीय सत्याकडे वळत आहोत, जे तुमच्या शरीरावर एका चिन्हाच्या रूपात कोरले गेले आहे. ज्योतिषशास्त्रातील प्राचीन गूढ विद्या सांगते की तुमच्या राशीच्या काही विशिष्ट भागावर असलेले तीळ, जन्मखून किंवा हातावरील विशिष्ट रेषा ही केवळ शरीराची ठेवण नसून ती तुमच्या पूर्वजन्मातील अपूर्ण कर्माची साक्षरी आहे. विशेषतः तुमच्या हाताच्या बोटाच्या पेऱ्यावर, पाठीच्या कण्याजवळ किंवा डाव्या खांद्यावर असलेल्या खुणा या तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा आरसा आहेत. जर तुम्हाला या खुणाचे योग्य संकेत समजले, तर तुम्ही भविष्यात येणाऱ्या संकटांना सहजपणे रोखू शकतात आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरू शकतात. तुमच्या राशीवरील ही विशिष्ट चिन्हे म्हणजे साक्षात बुध ग्रहाने तुम्हाला दिलेला एक देवी इशारा आहे. ज्यावेळी तुम्ही आयुष्यात खूप खचून जाता किंवा कोणाकडून तरी मोठी विश्वासघात सहन करता, तेव्हा हे चिन्ह तुम्हाला मानसिकदृष्ट्या सावध करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु कन्या राशीचे लोक तर्कशुद्ध विचार करण्यात इतके व्यस्त असतात की ते या देवी संकेताकडे दुर्लक्ष करतात. हे चिन्ह तुम्हाला हे सांगत आहे की या जन्मात तुम्हाला जो त्रास होतोय, तो तुमच्या मागील जन्मातील काही अपूर्ण राहिलेल्या व्यवहाराचा हिशोब पूर्ण करण्यासाठीच आला आहे. जेव्हा तुम्ही शांत चित्ताने या खुणेला स्पर्श करता, तेव्हा तुम्हाला एक वेगळीच अंतर्ज्ञानी ऊर्जा जाणवेल, जी तुम्हाला संकटाशी लढण्यासाठी बळ देईल. हे केवळ एक गूढ नाही, तर तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. जर तुमच्या शरीरावर अशी काही जन्मजात खूण असेल, तर समजून घ्या की तुम्ही एक विशेष आत्मा आहात, ज्याला विश्वाने मोठ्या जबाबदारीसाठी निवडले आहे. या चिन्हाचा संबंध तुमच्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या टप्प्याशी जोडलेला आहे, जिथे तुमचे नशीब पालटू शकते. परंतु या चिन्हाची ताकद तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाची हाक ऐकाल. ही खूण म्हणजे तुमच्या सुरक्षितेचे कवच आहे. तर पुढील भागात आपण हे जाणून घेणार आहोत की या सर्व संकटावर मात करून तुमचे नशीब कसे उजळणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कशी बरसणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या नकारात्मकतेच्या भिंती तोडून नशिबाचे सुवर्णकाळ उघडण्याची. तुमचा संघर्ष ही काही कायमची शिक्षा नव्हती, तर तुम्हाला अधिक प्रबळ बनवण्याची एक अग्निपरीक्षा होती. आता ती वेळ संपली आहे. विश्वाने तुम्हाला केवळ तर्क करत राहण्यासाठी किंवा स्वतःच्या चुका शोधण्यासाठी जन्म दिलेला नाही, तर तुमच्यातल्या त्या अफाट बुद्धिमत्तेने या जगावर विजय मिळवण्यासाठी पाठवले आहे. त्याच क्षणी
ज्या क्षणी तुम्ही ओव्हर थिंकिंग सोडून आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवाल, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात चमत्काराची मालिका सुरू होईल. तुमच्या नशिबाचे चक्र फिरवण्यासाठी हे 3 देवी उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. तर मित्रांनो, दर बुधवारी दान आणि पूजन. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण आणि हिरव्या मुंगाचे दान करा. यामुळे तुमच्या बुद्धीची गोंधळ दूर होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता दुप्पट होईल. दुसरा उपाय म्हणजेच घरातील स्वच्छता आणि सुगंध. तुमच्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता. प्रत्येक शुक्रवारी किंवा बुधवारी घरातील सुगंधी धूप किंवा कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आता आणि तुमच्या शत्रूची कुरदृष्टी नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरू होईल. तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणजे मौन आणि गोपनीयता. तुमच्या भविष्यातील कामाची प्लॅन्स, आर्थिक व्यवहार किंवा तुमच्या ध्येयाबद्दल कोणाशीही चर्चा करणे पूर्णपणे थांबवा. तुमचे मौन हे शत्रूसाठी सर्वात मोठे शस्त्र आहे. जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. लक्षात ठेवा, साक्षात बुधदेव आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आजवर जो काही त्रास सोसला ते केवळ तुमच्यातील बुद्धिमत्ता धार लावण्यासाठी होते. आता तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन तुम्हाला प्रचंड यश, सन्मान आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. तुमच्या राशीत आता एक नवी आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे, जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. जर तुम्हाला विश्वाच्या या देवी शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम बुधाय किंवा जय गणेश नक्की लिहा. तुमचे आयुष्य आता एका नवीन आणि सुवर्ण पर्वाच्या दिशेने जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.